आपल्या भिंतीच्या पलीकडे एखाद्या कुटुंबामध्ये प्रश्न असेल तर आपल्याला माहीत पण नसतो. पण आपल्या घरामधले म्हणजे लांब राहणाऱ्या आत्या, काका, मावशी, मामाचे काहीतरी प्रश्न असतील, चुलत भावंडाचे असतील तर ते फोनवर आपण तासनतास बोलतो. आणि जिथे राहतो आहोत तिथे मात्र आपण त्या भिंतीच्या पलीकडे बॉदर सुद्धा करत नाही की काय चाललंय. कारण कुटुंबाची कल्पना आपण तीच कॅरी करतो आहोत. मग ते रक्ताचं नातं, नातेसंबंध आणि मग असंच. आणि मग शेजारी राहणारा हा माझ्या कुटुंबाचा भाग होत नाही. म्हणजे एवढ्या मोठ्याल्या कॉम्प्लेक्समध्ये राहणारे आजी आजोबा एकट्यांना एकटेपण काय येतं. तिथे असलेल्या लहान मुलांसाठी सांभाळायला त्यांना घरामध्ये मेड का ठेवायला लागते किंवा पाळणाघरात जाऊन का ठेवायला लागते. याचं पुन्हा दुसरं एक कारण आहे की आपण सतत न मायग्रेट होतो. कोणावरही मी डिपेंडंट राहायचं म्हटलं तर माहित नाही हे आजी आजोबा उद्या त्यांच्या मुलाकडे 6 महिने राहायला गेले, मग मी त्यांच्यावर म्हणजे माझं मूल त्यांच्याकडे राहील असं मी काही करणार नाही. आजी आजोबा कोणाच्या एखाद्याची काळजी घेत असतील तर हे जोडपं उद्या कामाच्या निमित्ताने दुसरीकडे गेलं. सो हा जो एक पुन्हा ते सतत आपण फिरतो आहोत ना, त्यामुळे त्या कुठल्याही नात्याला मग ते जोडले पण येत नाही आणि ते स्थैर्य येत नाही. त्यामुळे मग ते आजी आजोबा पण एकटे पडतात. घरात आजी आजोबा नाही त्यामुळे मूल एकटं एकटं त्या घरामध्ये वाढतं. मग त्याला कोणीतरी एक सांभाळायला तरी कोणीतरी येतं, नाही तर त्याला डे केअर मध्ये तरी. म्हणजे परत ती बेटच झाली आहे कारण कल्पनेतलं कुटुंब अजून तेच आहे.